शेंदूरसेना गावामध्ये 116 वर्षाची हरिनामाची परंपरा कायम। हिंगोली जिल्ह्यातील शेंदूरसेना या गावामध्ये प्रवेश करताच हेमांडपंथी पुरातन काळातील मोठी एक वेस लागते। याच गावामध्ये जुने हेमांडपंथी नीळकंठेश्वराचे मंदिर असून प्राचीन काळातील हे मंदिर एका छोट्याशा नदीच्या काठी असून या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये नीळकंठेश्वराची मूर्ती आहे। ती मूर्ती संपूर्ण पाण्यामध्ये पाहायला मिळते। या मंदिराची 116 वर्षाची परंपरा कायम। अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानयज्ञ, भागवत कथा कीर्तन सोहळा या हरिनाम सोहळ्याबरोबरच दररोज 10,000 लोकांचा भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सतत 7 दिवस सुरू असतो। प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मेजवानीची व्यवस्था संपूर्ण गावातून या ठिकाणी केली जात असते। बाहेर गावचे देखील महिला पुरुष, संत ऋषीमुनी, बहुरूपी छोटे मोठे उद्योगवाले कार्यक्रमाच्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावतात। पंचक्रोशीतील अनेक भजनी, कीर्तनकार, प्रवचनकार निस्वार्थपणाने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या मनाने 7 दिवस मुक्कामी राहून नीळकंठेश्वर भगवंताच्या दारी मनोभावे सेवा करतात। गावकुसाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक किल्ला सुद्धा गावाच्या पश्चिम दिशेला आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे किल्ला हा पडलेल्या अवस्थेत दिसून आला। पुरातन विभागाने कुठलीही देखभाल या किल्ल्याची केली नसल्याने पाहायला मिळते। अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गेले 115 वर्षापासून चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आजचा हा 7वा दिवस आहे आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता आहे। गेल्या 7 दिवसापासून रोज या ठिकाणी 4 ते 5 हजार पब्लिक हा महाप्रसाद घेते। हा नीळकंठेश्वर महाराजाच्या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा होत असतो। महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील, हिंगोली।